आज मी हा व्हिडिओ बनवते कारण हा अनुभव खूप लोकांना होतो, पण त्याबद्दल कोणीही उघडपणे काहीही बोलत नाही. आज मी माझा अनुभव म्हणजे स्वतःचा अनुभव कुंडलिनी जागृतीबद्दलचा तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याबरोबर असंच काही घडत असेल तर अजिबात घाबरू नका. तर सुरुवात कशी झाली? माझ्या बाबतीत असं झालं की मी रात्री 12 नंतर ध्यान साधना करायला बसले. मेडिटेशन म्युझिक लावलं होतं, डोळे बंद होते आणि ध्यानाच्या मुद्रेत बसले होते. आणि अचानक पहिल्यांदाच माझे दोन्ही हात मांडीवरून आपोआप वर सरकायला लागले. मी काहीच केलं नव्हतं, मी हलवलंही नव्हतं म्हणजे हातांना, तरी हात वर जात होते. आणि खरं सांगायचं तर मी खूप घाबरले. आता दुसऱ्या दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशीही मी पुन्हा रात्री 12 नंतर ध्यानाला बसले आणि पुन्हा तेच झालं. हात वर सरकत गेले थेट डोक्याच्या वरती आणि नमस्कार मुद्रेत थांबले. म्हणजे त्या क्षणी मला असं वाटलं की माझ्या शरीराचं भानच हरपलं आहे, फक्त श्वास चालू आहे, मी आहे पण शरीर नाही. आणि पुन्हा एकदा मी खूप घाबरले, डोळे उघडले आणि शांत बसले. अरे हे काय चालू आहे माझ्याबरोबर? तिसरा अनुभव असा झाला म्हणजे आला की मी महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या बाबतीमध्ये मी गेली 3 वर्ष महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणत होते. पण तिसऱ्या दिवशी असे झाले, ते कधी झालं म्हणजे असं कधी झालं नव्हतं. स्तोत्र म्हणत असताना माझ्या संपूर्ण शरीरात व्हायब्रेशन सुरू झाले, बॉडी हलायला लागली, थरथरायला लागली आणि पुन्हा एकदा मी घाबरले. तेव्हा माझी अवस्था कशी होती बापरे! माझ्या मनात एकच प्रश्न होता, हे माझ्याबरोबर काय चालू आहे? मी ठीक आहे ना? हे काही आजार तर नाही ना? मी डॉक्टरांकडे गेले, सगळं सांगितलं, पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. डॉक्टरांनाही काहीच कळत नव्हतं आणि मी मात्र खूप कन्फ्यूज होते, भ्रमित अवस्थेत होते. मग हळूहळू काय समजलं, हळूहळू योग्य माहिती समजायला लागली. म्हणजे अनुभव वाचून, आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन यातून मला एक गोष्ट स्पष्ट झाली की हे आजार नव्हते, हे वेडेपण नव्हते, हे भ्रमही नव्हते, हे अंतर्गत ऊर्जा जागृतीचे अनुभव होते. कुंडलिनी अनुभव म्हणजे नेमकं काय? कुंडलिनी अनुभव म्हणजे काही जादू नाही, काही चमत्कारही नाही. ते म्हणजे तुमच्या आतली सुप्त शक्ती हळूहळू जागी होणे. जेव्हा शरीर तयार होतं, मन थोडं शांत होतं आणि साधना प्रामाणिक असते, तेव्हा ऊर्जा आपोआप हालचाल करते. हात हलणं, शरीर थरथरणं, देहभान सुटणं, हे सगळं ऊर्जेचं काम आहे, शरीराचं नाही. मग भीती का वाटते? कारण आपल्याला असं काही होईल याची कोणीही तयारी करून दिलेली नसते किंवा आपल्याला हे याबद्दल काही माहिती नसते. जेव्हा मनाला कंट्रोल सुटतो, म्हणजे मनाचा कंट्रोल सुटतो, तेव्हा भीती निर्माण होते. पण मी आज गोष्ट ठामपणे सांगते, भीतीची अजिबात गरज नाही. मी तुम्हाला काय सांगू इच्छिते, जर तुमच्याबरोबर ध्यानात हात हलत असतील, शरीर थरथरत असेल, अचानक नमस्कार मुद्रा लागत असेल, देहभान क्षणभर सुटत असेल, तर घाबरू नका. श्वासावर लक्ष ठेवा, जबरदस्ती काहीही करू नका, अनुभवाला विरोध करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंडलिनीला जागृत करायचा हट्ट करू नका. स्वतःला शुद्ध करा, ती आपोआप मार्ग दाखवते. आता मी तुम्हाला शेवटचा संदेश हा देऊ इच्छिते की कुंडलिनी अनुभव सगळ्यांना सारखाच येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा तो आधी घाबरवतो आणि नंतर आतून मजबूत करतो. जर हा व्हिडिओ ऐकून तुमचं मन थोडंसं शांत झालं असेल तर समजा हा व्हिडिओ करण्याचं माझं उद्दिष्ट पूर्ण झालं. धन्यवाद.